बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। खरं तर आजचा दिवस दिल्लीतल्या दोन मोठ्या नेत्यांना धक्का देणारा ठरतोय। काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या चेन्नईतल्या घरी सीबीआयनं छापेमारी केली आहे। 2006च्या एअरसेल मॅक्सिस प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे। अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावरती ठेवण्यात आलाय। तर दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांच्या घरावरती आयकर विभागानं धाड टाकली आहे। 1000 कोटींच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी लालू प्रसाद यांच्या दिल्ली आणि गुडगाव मधल्या घरांवरती छापेमारी करण्यात आली आहे। लालू प्रसाद यादव आणि पी चिदंबरम यांच्यावरच्या कारवाईमुळे दिल्लीतलं वातावरण सध्या चांगलंच ढवळून निघालंय। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, एकीकडे भाजप सरकार, मोदी सरकार 3 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करते, इकडे विरोधकांचा पाय अजून खोलात जातोय या छापेमारीच्या निमित्तानं। नक्कीच रेश्मा, हा योगायोग खरं तर थोडासा आश्चर्यजनक आहे। देशाच्या राजकारणामध्ये दक्षिणेतला आणि उत्तरेतला हे जे दोन मोठे नेते आहेत, या दोन्ही नेत्यांवरती आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये छापे जे आहेत ते सुरू आहेत। थोडंसं करेक्शन या सगळ्या बातमी संदर्भातलं हे आहे की पी चिदंबरम यांच्या घरी म्हणजे चेन्नईतलं त्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी जे छापे सुरू आहेत ते एअरसेल मॅक्सिस या प्रकरणासंदर्भातले नसून ते आयएनएक्स मीडिया संदर्भातले आहेत। म्हणजे आयएनएक्स मीडिया हे ते प्रकरण आहे ज्या प्रकरणामध्ये पीटर आणि इंद्राणी मुखर्जी हे सध्या जेलमध्ये आहेत आणि जे प्रकरण सगळ्या मीडियामध्ये बरंच गाजलेलं होतं। चेन्नईतल्या जवळपास 12 ठिकाणांवरती आज सीबीआयनं धाडी किंवा छापे टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याच्या घराचा देखील समावेश आहे। सीबीआयच्या सूत्रांकडून जी माहिती कळते त्याच्यानुसार सध्याचे छापे जे आहेत ते कार्ती चिदंबरम म्हणजे चिदंबरम यांचे पुत्र यांच्या भोवती जास्त फोकस आहेत। कारण 2008 साली जेव्हा आयएनएक्स मीडियाचा या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश होत होता तेव्हा या मीडियाला FIAB म्हणून जे एक अप्रूव्हल असतं, जसं फॉरेन एक्सचेंज प्रमोशन बोर्ड अप्रूव्हल लागतं, तर हे अप्रूव्हल मिळवून देण्यासाठी गैरपद्धतीनं मदत केल्याचा आरोप कार्ती चिदंबरम यांच्यावरती आहे। कार्ती चिदंबरम यांच्या कंपनीला त्या बदल्यात काही मोठी रक्कम मिळाल्याचा सीबीआयचा आरोप आहे। याच संदर्भात मध्ये काल एका पोलीस ठाण्यामध्ये कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात FIR दाखल झालेली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आज सकाळी हे छापे जे आहेत ते टाकले जात आहेत। त्यामुळे एअरसेल मॅक्सिस नव्हे तर आयएनएक्स मीडिया संदर्भातले हे छापे आहेत आणि या सगळ्या संदर्भात पी चिदंबरम यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला नाहक गोवलं जात आहे। FIAB अप्रूव्हल जे आहे ते देणारे 5 सरकारी ऑफिशियल असतात आणि त्या ऑफिशियल्सवरती आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाहीये। त्यांनी जे काम केलंय ते कायद्याच्या चौकटीतच राहून केलेलं आहे आणि सरकारच्या विरोधात मी माझ्या लिखाणातून मी माझ्या वक्तव्यातून वारंवार आवाज उठवत असतो आणि म्हणून ही कारवाई झाल्याचा पी चिदंबरम यांचा दावा आहे। अर्थात हे एक प्रकरण आहे एअरसेल मॅक्सिस, या प्रकरणाचं भूत देखील अजूनही चिदंबरम यांच्या पाठीशी आहेच, कारण या प्रकरणाची देखील चौकशी सुरू आहे आणि कोर्टामध्ये भाजपचे जे नेते आहेत सुब्रमण्यम स्वामी यांनी मागच्या वेळी जेव्हा या ठिकाणी कोर्टामध्ये ते याचिका दाखल करण्यासाठी आलेले होते तेव्हा देखील त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशा पद्धतीची मागणी केलेली होती। त्यामुळं दोन्ही प्रकरणामध्ये चिदंबरम अडचणीत आहेत आणि आज त्यांच्यावरती अशा पद्धतीने छापे टाकले जात असतानाच तिकडे लालू यादव हे देखील अडचणीत आलेले आहेत। लालू यादवांच्या मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणांच्या घरांवरती छापे टाकले जात आहेत। जवळपास 22 ठिकाणांवरचे हे छापे आहेत आणि 1000 कोटींच्या जमीन व्यवहाराचं जे प्रकरण आहे त्याच्या संदर्भातले हे छापे असल्याचं कळतंय। दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्यावरती ज्या प्रकरणात आयकर विभागानं छापेमारी केलेली आहे ते प्रकरण नेमकं काय आहे, तर मातीच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। सोबतच पेट्रोल पंप घोटाळा, काम करून देण्याच्या बदल्यात जमिनींवरती ताबा मिळवला गेला होता। 1000 कोटींचा हा सगळा घोटाळा आहे आणि ज्या प्रकरणी आता आयकर विभागानं छापेमारी करायला सुरुवात केलेली आहे। दरम्यान पी चिदंबरम यांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे। त्यांच्यावरती पी चिदंबरम यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर केंद्र सरकार सीबीआयच्या माध्यमातून आपल्या मुलावरती निशाणा साधण्याचा प्रयत्न करतंय असा थेट आरोप पी चिदंबरम यांनी केलाय। सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, मी सरकार विरोधात विरोधी लिहिणाऱ्या इतरांवरती सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र मी न झुकता लिहितच राहणार असं पी चिदंबरम यांनी म्हटलेलं आहे। पी चिदंबरम यांनी सरकार विरोधात काही लिखाण केलं होतं आणि त्याचाच बदला घेण्यासाठी अशा पद्धतीनं वापर केला जात असल्याचा आरोप होतोय।